Bye.
गेलो तैशा परी चंदनाने गोरी व्यापिल्या गुण दोष जाते न विचारी काही भाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थांच्या मना जरी होय राणा रंग त्याचा गुण दोष जाते न विचारी काही भाव दिला पायी आपुलिया विठाला आज या ठिकाणी एक दिवशी वैष्णव मेळावा नाही का परमपूज्य श्री संत श्रीपाद बाबा चव्हाण यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने हा आजचा खरा एक दिवसीय वैष्णव मेळावा हा वैष्णव मेळावा जो आहे वास्तविक पाहिलं तर बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने फार आनंद वाटतो. जन्म उत्सव सोहळा मी पहिल्यांदाच पाहिलं बरं का. म्हणजे आपली धर्मशाळा फार मोठी आहे तिकडं हे काही डोक्यात कोणाच्या आलं नाही. असा एक महात्मा 19व्या शतकामध्ये त्या महाराष्ट्र राज्यामध्ये जन्माला आला. किती महान कार्य त्यांचं असेल बघा. विचार जर आपण केला ना तर संतांचा हा अवतार होत असतो. संतही स्वतःहून जन्माला येत असतात. तुम्हाला आपल्याला जन्माला यावं लागतं. कशा करता संत जन्माला येतात तुमच्या आमच्या करता तुम्ही आपण आशेत आलेला आहोत. वास्तविक पाहिलं तर खऱ्या अर्थाने आजचा जो हा सोहळा आहे अतिशय आनंदमय असा सोहळा. आमचे गुरुवर्य गुरुबंधू दोन रामदादा शिंदे त्यांचे किती कौतुक करावं. आणि ते कायम अशा प्रकारचे कार्यक्रम करीत असतात.
पण आज त्या ठिकाणी बाबांची जी पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीचा कार्यक्रम माझ्यासारख्या जन्मोत्सव काय पहिल्यांदाच कार्यक्रम आपण असा करतो जन्मोत्सव आणि या जन्मोत्सवाकरता असे बलंडे महाराज या ठिकाणी आलेले आहेत. आमचे संजू महाराज आहेत, आमचे संपत बाबा या ठिकाणी आलेले आहेत. किती वर्णन करावं त्यांचं. त्या संपत बाबांचं मी दररोज प्रवचन ऐकत असतो. सुंदर अशा प्रकारचं प्रवचन ते आज मी हजारो महाराज या ठिकाणी बघितलेले आहेत. कीर्तन करणारे, प्रवचन करणारे, पण ज्ञानेश्वरी सांगणारे महाराज आपल्या आनंद संप्रदायामध्ये परमपूज्य श्रीपाद बाबा चव्हाण यांच्या पायाला ते लागले. आणि काय त्यांची वाणी, किती वर्णन करावं त्या वाणीचं. आणि सरळ आणि साध्या भाषेमध्ये सर्वसामान्य जीवाला ते तत्वज्ञान कळावं. आणि अशा प्रकारचं तत्वज्ञान सांगणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. वास्तविक पाहिलं तर आज मला कीर्तन करायला फार अवघड झाले. काय बोलावं, इतकी मोठी माणसं आपल्या समोर आहेत की त्यांचं तत्वज्ञान म्हणजे मोबाईल बंदच करूशी वाटत नाही. सारखं ते प्रवचन ऐकूशी वाटतं. आणि अतिशय तयार मंडळी आहेत. बरं ते प्रवचन करतात म्हणजे समाजामध्ये काय फार मोठं काय त्यांना मिळवायचं असं काय नाही. पण परमपूज्य गुरुवर्य श्रीपाद बाबा, रामदास बाबा हे अवतार आलेले पुरुष जे आहेत त्यांचं तत्वज्ञान आज या ठिकाणी ते घेऊन समाजापुढे मांडण्याचा अतिशय चांगल्या प्रकारचं प्रयत्न करतात. मी त्याला धन्यवाद देतो. असेच कार्यक्रम करीत राहा. आम्ही तुमचे कार्यक्रम ऐकत राहू आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवाला या अनादिकालच्या तत्वज्ञानाचा एक आधार मिळेल आणि आम्ही सुद्धा आमचा उद्धार होण्याकरता आम्ही ते प्रवचन नक्कीच ऐकावी. वास्तविकता आपला उद्धार पहिला झाला पाहिजे नाही का. म्हणून ऐकण्याकरता आपण ऐकून आणि आपण आपल्या इंद्रियांना वळण लावण्याकरता वास्तविकता श्रवण भक्ती फार श्रेष्ठ आहे. इतकी श्रेष्ठ अशा प्रकारचे श्रवण भक्ती आहे की श्रवण भक्ती जर तुम्ही चांगली केली तरी तुमचा उद्धार आजही होऊ शकतो. साम्राज्य भवनी सुख नांदे. मी श्रवण किती महत्वाचं आहे. मी जे कीर्तन करतोय ना फक्त श्रवणाने करतोय, नाही तर मला कीर्तनात आलं नसतं. हा माझा अनुभव आहे. श्रवण ज्या महात्म्यांचं श्रवण मिळालं, घरोघरी जाऊन ते श्रवण म्हणजे लोकांना प्रबोधन करायचे आणि सतत ते ऐकून ऐकून इंद्रियांना इतकं सुख व्हायचं, कानाला गोड लागायचं. आणि म्हणून या ठिकाणी बाबांनी असे काही कीर्तनकार महाराज बोलवल्यात की माझा फार अभ्यासाचा तुम्ही समजू नका. एक सर्वसाधारण कीर्तनकार आहे नाही का. पण एक साधूच्या संगतीमध्ये आलो आणि साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर हे जे व्यासपीठ आहे विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थाने हे व्यासपीठ कधीच मिळलं नसतं. ह्या व्यासपीठावर राहण्याचा आपला अधिकार सुद्धा नाही. पण एक महात्माच्या पदस्पर्शाने
आम्ही कुणीच झालो आणि हे व्यासपीठ आमच्या सर्वसामान्य लोकांना हे व्यासपीठ मिळालं महाराज. किती वर्णन करावं त्यांचं तेवढं थोडं आहे. पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका केल्या स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा पवन झालो चराचरी किंवा पावन झालो चराचरी. श्रीपाद बाबा काय म्हणजे पवन झालो चराचरी. पवन म्हणजे वारा, वारा म्हणजे देव आणि तो आपल्या सतत अंतःकरणामध्ये असणारा ज्याचा वास त्याला पवन असं म्हणतात. किती देवाचा आपला जवळचा संबंध असणार आणि हा जवळचा संबंध असणारे सांगणारे आमचे फक्त संत आहेत. बाबा सांगायचे बाजार बसल्यानंतर इथं कामच नाही. काय बाबा बोलायचे राव, आजही ते शब्द आठवतात. त्यांची जी वाणी आहे ना त्या कानामध्ये सारखी गुणगुण करीत असते. जीवाचा उद्धार होण्याकरता त्यांच्या देहाची तळमळ असायची. कीर्तन प्रवचन करण्याचं कारण एकच, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. नाही का, जे आपल्याला माहिती आहे ते सांगण्याकरता या पृथ्वी तलावरती महान पुरुष म्हणजे श्रीपाद बाबा चव्हाण. संतांच्या नंतर ते म्हणायचं आपला जन्म झाला आणि आपला जन्म संतांच्या नंतर झाल्यामुळं खऱ्या अर्थाने आपल्याला जे अनादिकालचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा स्वाद या ठिकाणी आपल्याला करायला मिळतो. पण बाबांनी अहोरात्र या ठिकाणी खरंच अशा महात्म्याची आपण जे आज जन्म उत्सव जो करीत आहोत ते फार कर्मभाग्याचे लक्षण आहे महाराज. आपण देवांचा जन्म उत्सव करतो, संतांचा का करू नये. देवाला किंमतच मुळात संतांच्या मुळे आहे. देव सारावे
किंमत आहे. मला वाटतं हा मांडव जर सोडला ना तर बहुतांश लोकांना देवाचा संबंधच कळत नाही. की ज्याच्या सत्याने आपण चालतो, ज्याच्या सत्याने आपण बोलतो, त्या सत्याबद्दल गैरहजर असणारी माणसं. पण आमच्या साधूंनी काय केलं महाराज, त्या देवाला देव पण आणलं. देव सुद्धा याला काही करू शकत नाही. बाबा सांगायचे देवाला सगळं कळतं म्हणले, पण देवाने एकच काम केलं, देवाला ओळखण्याकरता म्हणले ही मनुष्य देहाची योनी निर्माण केली. आणि या मनुष्य देहामध्ये जर मनुष्य देह जर आला तर नक्कीच मला या जगामध्ये ते ओळखल्याशिवाय राहणार नाही. पण ते उलट झालं नाही का. धरणी वायू लागता स्मरण मिश्र तत्वता वळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. अरे अखंड देवाचं भजन आईच्या पोटामध्ये करत होता. 9 महिने 9 दिवस जागा होता जागा. आज आपण जागे आहोत का, तर आईच्या पोटात जागा होता. आईच्या पोटामध्ये अखंड भजन चालू होतं आणि देवाला सन्मुख होता. पण बाहेर आला आणि गोठाळा झाला. पण आमच्या संतांनी तसं नाही केलं महाराज. ते आईच्या पोटामध्ये सुद्धा भजन करत होते आणि बाहेर आल्याबद्दल लगेच अटेन्शन झाले आणि जगाला निरोप देण्याकरता बाहेर पडले. आपल्या माऊलींचा अवतार बघा तुम्ही, किती वर्षाचे माऊली, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, त्यांचा विचार जर केला त्यांनी प्रपंच केला. पण प्रपंच करून कर्म करून नश्वर स्थितीमध्ये राहिले. त्यांनी प्रपंच सोडला नाही. ते करीत असताना देव जोडला, देवाला सन्मुख झाले. त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य श्रीपाद बाबा चव्हाण, रामदास बाबा बुधवारे, नारायण बाबा गायकवाड, नवे रोहिदास बाबा माने असे अनेक संत या मालिकेमध्ये जन्माला. हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बल भीम सकळानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा हे महान विभूत्या जन्माला आले महाराज. आणि हा संप्रदाय आजही त्याप्रमाणे चालू आहे. त्याला काय कारण आहे, स्वतःला आलेला अनुभव समाजापुढे मांडण्याचा साधू संतांनी प्रयत्न केला. आमच्या श्रीपाद बाबांनी पायाला पानं बांधली होती. एकही दिवस ते कधी घरी थांबले नाही. हे काय अशा प्रकारचं कार्य संतांचं असतं. पण आज संत मात्र जीवाला कळत नाही. एखादा चांगला कीर्तन करीत असेल, एखादा चांगला प्रवचन करीत असेल नाही का, ताना सुरामध्ये गात असेल, अरे पण देवाला सन्मुख नाही ना. तो त्याचा हरिपाठ चालू आहे पण देवाक मात्र पाठ आहे. बरं आहे का ताई. मग देवाक सन्मुख असावं का पाठ असावं, तर देवाला सन्मुख असावं. आमच्या बाबांनी काय केले, स्वतःही ते सन्मुख झाले आणि जो माणूस त्यांच्याकडे येईल त्याला सन्मुख होण्याचा त्यांनी ते दाखवलं आणि अतिशय प्रयत्न केला. आणि बरोबर त्यांच्या जीवनाचा जो गुंता जो होता ते सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या 20व्या शतकामध्ये काम चालू आहे. 19व्या शतकात अवतार झाला. अवतार झाल्यानंतर हेच काम त्यांनी अहोरात्र नवे देह पडेपर्यंत ते काम केलं. असं मध्ये आधी सोडलं नाही बाबा, नाही का. किती काम केलं असेल. एक माणसाच्या घरी जायचे ते, एका माणसाला ते निरोप सांगायचे. देवाचा निरोप डांगोरा, देवाचा निरोप
सगळं सोडलं होतं ते. अरे देवाचा निरोप करण्याकरता ते गावोगाव फिरायचे नाही का. कधी गाडी नसायची, काही 4-4 किलोमीटर पायी जावं लागायचं. कधीही कशाचा विचार नाही केला. का नाही केला? अंतकरणामध्ये बोध निर्माण झाला होता. बोधाला फार किंमत आहे. नुसती कीर्तन प्रवचन करून करता काय नाही का. विचार जर आपण केला, जर अनादिकालचं तत्वज्ञान जे न सांगे माता देवकीशी, जे न सांगे पिता वसुदेवासी, ते गुह्य अर्जुनाशी सांगतसे. अरे गुह्य ज्ञान आहे आणि या गुह्य ज्ञानाचा विचार त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला. आता अवघड निर्माण व्हावं लागतं नाही का. ज्ञानाची जर उत्पत्ती व्हायची असं वाटत असेल तर इथं ज्ञान प्रगट झालं पाहिजे. आपण कोण आहे हे पहिलं कळलं पाहिजे. कशा करता आलो हे कळलं पाहिजे. कुठून आलो आणि कुठं जायचंय हे आमच्या बाबांनी सांगावं. श्रीपाद बाबा गोड सांगायचे, इतके गोड सांगायचे ते. आणि म्हणजे पाण्याला अक्कल आहे, माणसाला अक्कल असावी का नसावी. माणसाला अक्कल असावी का नसावी. पाणी म्हणले कुठून येतं तर समुद्रामध्ये म्हणले वडवांधण नावाचा अग्नी आहे. त्या ठिकाणी ती वाफ निर्माण होती आणि ती वाफ ढगाच्या रूपाने वर आकाशामध्ये जाते. ढग निर्माण होतात आणि मग त्या ठिकाणी वारा सुटतो आणि तो वारा काय करतो, त्या समुद्रावरून असं डोंगर दर्या इकडे वाहत वाहत आपल्या गावापर्यंत येतो. म्हणले वाहत वाहत जातो ते. नद्या नाले विहिरी तळी सगळे भरून नदीला जातात आणि नदीहून डायरेक्ट समुद्राला मिळतं. महाराज त्या पाण्याला अक्कल आहे म्हणले. आपल्याला अक्कल असावी का नसावी. काय गोड शब्द आहेत. मला वाटतं या असली प्रवचन आहे ना, दररोज जरी आपण ऐकले ना महाराज तरी आपल्याला उठूशी वाटणार नाही. इतके गोड शब्द त्या ठिकाणी त्या बाबांच्या मुखातली वाणी, त्याला अमृतवाणी असं म्हणतात. अमृताला फिके पाडणारी वाणी, फक्त जीवाचं कल्याण करण्याकरता. मग तुम्ही आपण बाबा सांगायचे, अरे तुम्ही आपण कुठून आलो, कुठं जायचंय, कशा करता आलो, प्रपंच करण्याकरता आलो का, संसार करण्याकरता का. अरे संसार सगळा जुहूट आहे. किती पैसा असू द्या, किती जमीन असू द्या, किती गाड्या असू द्या, नव्हे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असू द्या नाही का, आणि या देशाचा पंतप्रधान असू द्या, नव्हे जगाच्या युनोमध्ये असणारा अध्यक्ष असू द्या, महाराज त्याला काही किंमत नाही. पण किंमत मात्र या परमार्थामध्ये जर विचार केला मग ते करायचं नाही का, पण ते करता करता देव जोडला पाहिजे. आमच्या शिवानी देव जोडला. तुकोबारांच्या संगतीवर शिवाजी महाराज तुकोबारांना शरण गेले आणि देव जोडण्याचं काम त्यांनी केलं. तुम्ही आपण हे केलं पाहिजे आणि हे जर केलं तर तुमचा आमचा उद्धार होणार आहे. आणि वास्तविक पाहिलं आपण येऊन तरी तर काय केलेले, किती संपत्ती आपले विचार केला तर राम नाईक ती संपत्ती कोणाला होती का, पण बेंड्या कात्रीच जावं लागले. फक्त देवाला विरोध केला आणि जावं लागलं. मग ज्याच्या सत्याने आपण बोलतो, ज्याच्या सत्याने आपण चालतो, त्या सत्तेबद्दल काहीतरी असावं का नसावं. आणि ते सत्ता आपल्या सारखी जवळ आहे. किती जवळ. देव सदा जवळी असे, देव सदा जवळी असे, देव सदा जवळी असे, देव सदा जवळी असे, या विरजन कैसे पिसे, या विरजन कैसे पिसे, पाहू जाती देशो देशे, पाहू जाती देशो देशे, ज्याला समजला तो गदगदुनी हसे. देव सदा जवळी असे, जनाबाई म्हणते जनाबाई. देव सदा जवळी असे, या विनजन कैसे पिसे, अरे पाहू जाता देशो देशे, ज्याला समजला तो गदगदून हसे.
आणि अशा प्रकारची अवस्था या आनंद संप्रदायामध्ये ज्यांनी अनुग्रह घेतला असेल त्यांच्या ती अनुभवाला आलेली आहे. नव्हे नव्हे आपल्या बाबांच्या अनुभवाला आली, त्यांना स्वतः त्यांनी अनुभव घेतला आणि परमार्थामध्ये अनुभव फार महत्वाचा. काही लोकांना वाटतं अनुभव म्हणजे काय, काही वाटतं गाड्या मिळल्या पाहिजे, जमीन मिळली पाहिजे, नाही का, एखादा बंगला झाला पाहिजे, नाही का, एखादं पद मिळलं पाहिजे. अरे हे पद द्या सोडून सगळे अलीकडेची पद येते, काय त्या पदांना करता, नाही का. अरे जन्माला येणंच मोठा अवघड आहे. जन्माला येणं का चांगलं आहे का? देव जोडण्याकरता जन्माला येणं योग्य आहे, पण देव जर जोडण्यात जात नसेल तर जन्माला येऊन काही फायदा नाही. मनुष्य परा तरी ते पुत्री, काय फरक आहे त्याच्यामध्ये? देव जोडायला पाहिजे का नको? म्हणून ते म्हणायचं आपण कुठून आलो बा विचार जर केला तर, नाही का. अरे दुरून मी आलो फिरून या मनुष्य देहामध्ये आलो. एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. नका लांबून आलो आपण. वास्तविक पाहिलं तर एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे झाले आणि पुढं मग हा मनुष्य देह देवाने अनंत उपकार केले आणि हा मनुष्य देह तुम्हाला आपल्याला मिळाला. काय या मनुष्य देहाचं मोल आहे तर मला वाटतं आपल्या श्रीपाद बाबांनी सांगावं. अरे किती मोल या मनुष्य देहाचं, नाही का. अधिकार किती मोठा आहे. मनुष्य देहाची साधने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे प्रपवलोकने दिधलासे. काय करता बाकीच्या पदाला? अहो हे पद लय मोठे, नाही का. बाबा सांगायचं हे पद किती मोठं आहे तुम्हाला हे कळलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कोण आहात? सर्वसामान्य माणसं आहात का? हा देह तुमचा आहे पण तुम्ही देह नाही. हा देह तुमचा आहे पण आपलं उलट आहे सगळं, नाही का. आपल्याला ही गोष्ट कळत नाही. हा देह कसा आहे? जाणारा येणार आहे. अल्प अशा प्रकारचा हा मनुष्य देह आहे. अल्प आयुष्य मनावर देही
अनिल रात्र खाई मध्ये बालक पिडारो पक्षी मध्ये बालक पिडारो पक्षी काय भजनाशी मुरगत पाहिला राम राम स्मराधी राम राम स्मराधी राम राम स्मराधी राम राम स्मराधी अल्पाशा प्रकारचा विषय आहे. अहो पुढे गेले 100 वर्ष आपल्याला माझं वय 65 वर्षाचं रनिंग झालं. काय कोण पाहिजे सध्या विचार जर केला तर 65 वय आता माझं. अजून 70 आणि 5 75 80 पर्यंत जायची गॅरंटी नाही. सगळं संपलेलं आहे सगळं ते. आता अल्पाशा प्रकार साधू संतांचे जे शब्द आहेत महाराज आणि साधू संतांनी जे सांगितलेलं आहे ते शब्द कधीही वायाला जाणार नाही. अल्पाशा प्रकारचा विषय आणि अल्पा विषयामध्ये हे करायचं ते करायचं ते करायचं ते करायचं काय करतो करून करतो आता काय करतो काय करणार तो आता करून करून काही करणार नाही. सगळं जागेवर आणलं तुझं आहे का ते आणि याचं ज्ञान व्हावं लागतं माणसाला. ह्या जगामध्ये आपलं काही नाही आणि आमचं साधूंना कळालं. परमपूज्य गुरुवर्य श्रीपाद बाबांना कळालं. रामदास बाबा नव्हे ही जी मालिका जी आहे ना या मालिकेतल्या सगळ्या लोकांना कळलं की जगामध्ये आपलं काहीच नाही आहे का आपलं काय. अरे ती हेतू झाला काय काही गेलेच नाही त्यांच्या प्रॉपर्टी अशाच पडल्यात माग त्याला बघायला पण नाही फक्त नाही का जे गेले ना त्याच्यावर सरकारचा अधिकारी सरकार म्हणजे हे जग चालवणार म्हणजे सरकार आहे. सरकारला माहित नाही की म्हणजे आम्ही चालवणार देव त्यांच्या डोक्यात नाही का त्यांच्या डोक्यात कधी गेले त्यांना अनेक जन्म घ्यावा लागेल. मनुष्य जन्मच घ्यावा लागेल आणि मगच त्यांना ते समजून घ्यावं लागेल. आता फार मजा करतात ते लाल दिव्याच्या गाडीमध्ये करतात विमानाने करतात नाही का काय काय करतात त्यांना त्यांची माहिती. पण जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. वाटत असेल आपल्याला म्हणून तुम्ही आपण सगळ्यात बरे आहोत. तुम्ही आपण त्या तत्वाला शरण गेलेलो आहोत आणि ते तत्व म्हणजे देव आहे आणि ते तत्व या देहामध्ये आहे नाही का. तुम्ही आपल्याजवळ पैसा नसेल गरिबी असेल नाही का पण आपण श्रीमंत आहोत हे ध्यानात ठेवायचं. जगत वंदे जगत गुरु श्रीमंत तुकोबाराय. तुकाराम महाराज गरीब नव्हते महाराज नाही का फार श्रीमंत होते पण काही काळाच्या ओघामध्ये काळाच्या ओघात आपल्या हातामध्ये काहीच नाही. सत्ता सगळी देवाच्या हातामध्ये. काही दिवस त्यांना वाईट येऊन गेले पण या जगाचं त्यांनी पद उशावलं. जगत वंदे जगत गुरु श्रीमंत तुकाराम महाराज. 4 वेद 18 पुराण त्यांच्या मुखद होती नाही का. त्यांचा गाथा म्हणजे 5वा वेद आहे आणि असे ते तुकोबार आहे आणि त्यांना संत युक्ती उगाच मिळाली का. त्यांनी काही गोष्टी अशा केल्या की देवाला सन्मुख केले कर्म करून नष्कर्म स्थितीमध्ये राहिले. प्रपंच केला परमार्थही केला पण देवाला सन्मुख राहिले. आपलं सगळं उलटंय गडीवर इकडं गडीवर तिकडं आणि काय इकडं गोमलं खरं कळत नाही बरोबर. आपलं चित्त असेल एका जागेवर नाहीये बरं खाडतंय तिकडे तिकडे ते चित्त कुठं पाहिजे
बाबा सांगायचे अरे तुम्ही देहाने प्रपंच करा आणि चित्ताने परमार्थ करा. चित्त हे देवाजवळ पाहिजे आणि देहाने प्रपंच केला पाहिजे. तात्पुरता येतो 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये बी कमी 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 होत जाणार आणि काही दिवस आपण जगणार आहोत. काही दिवस कशाला त्याचा मोठेपणा काही उपयोगी झालाय. अरे देह तुझा नाश का कुच काय एखादा रोग जर झाला तर जवळ पण येणार नाही. अशा प्रकारची अवस्था त्या देहाची आहे. देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातली रे. पूर्वी कीटकाचा सांदा रवरव दुर्गंधी अमंगलतीचा बांधा स्मरित्या श्रीहारा शरण जाये गोविंदा पर्यंत मदल सा. नाशिवंत देह आहे. ती गोष्ट आपल्याला साधू संतांना महाराज कळाली. नव्हे नव्हे श्रीपाद बाबांना ही गोष्ट कळाली. सडीतोड विषय मांडणारा ह्या 19व्या शतकामध्ये जन्माला आलेला महापुरुष म्हणजे श्रीपाद बाबा चव्हाण, रामदास बाबा बुधवारी. सडीतोड आणि ह्या जीवाला सुख देण्याकरता, ही देहबुद्धी घालवण्याकरता, आत्मस्वरूपावरती आणण्याकरता हाडाची काळ आणि रक्ताचं पाणी अशा महात्म्यांनी केलेलं आहे. महाराज नुसतं मजाने परमार्थ केला नाही त्यांनी. आणि मोठेपणा करता परमार्थ करून करता काय करता मोठेपणा करून. अरे नको नको मान नको भजन प्रमाण. ते बस झाले होतो बरं काय असं त्याला भजन म्हणतात. आलं का नाही. देव प्रगट झाला त्या ठिकाणी नाही का. नाचे टाळी पिटी Yeah.
तरच परमार्थ बरा आहे म्हणायचं. नामा म्हणे, तुका म्हणे, अरे नद्या तू काय म्हणे, ही लक्षणं जी आहेत त्या देहामध्ये उतरली पाहिजे. आज ही गोष्ट आजही ते महात्मे स्वर्गवासी झाले महाराज, पण आज ही गोष्ट चालू आहे. फार मोठा विषय घेण्यासारखा आहे. आता देव जोडण्याची जे लक्षणं आहेत ती तशी जोडल्या जातात. त्याला महावाक्यच पाहिजे. महावाक्याशिवाय जगाचा उद्धारच नाही. जास्तोवरही परमार्थ करा तुम्ही, नाही का? काय लोकांना राग होतो, नाही का? अरे म्हणजे आम्ही रामाचं भजन करतो. अरे पण राम कोणाचं भजन करतो ते बघ ना जरा. राम कोणाचं भजन करतो का? राम राम तो कहते हैं ठाकुर और ईश्वर, जिस नाम से तू प्रल्हाद करे वो नाम है विचार. अरे ज्या रामाने अनादिकालच्या तत्वज्ञानाचं भजन केलं महाराज, त्या सगळ्या साधू संत नव्हे देवांनी सुद्धा अनादिकालच्या तत्वज्ञानाला ते शरण गेले आणि त्यांनी त्यांचा उद्धार करून घेतला. आपला उद्धार कधी होणार? विचार जर आपण केला तर 5 गेले 50 गेले, काही आले असे पेंड्या कात्रीत गेले महाराज, उद्धार जागेवर राहिला. आणि मोठे मोठ्यांचा उद्धार राहिला. आपण तर गल्ली बोळाचे, पण आपण या साधूच्या संगतीमध्ये आलो. आणि साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर देव कशाला म्हणतात, संत कुणाला म्हणतात, हा देह कसा आहे, ज्ञान कशाला म्हणतात, याचा परिचय देणाऱ्यामध्ये संत असतात. म्हणून पहिल्या चरणात काय म्हणतात, संताने सरिता चंदनाने गोरी व्यापिल्या गुण दोष याते न विचारी काही. नाही का? संतांच्या संगतीमध्ये आल्यामुळे या अवस्था तशी होत नाही. संतांना शरण गेल्यानंतर होती. संतांचा अनादिकालच्या तत्वज्ञानाचा खजिना आहे. खजिना बरं का? खजिना आहे बरं का? खजिना, त्याला खजिना म्हणतात. आणि ते मिळण्याशिवाय या मनुष्य देहाचा उद्धारच नाही का? आता कळतच नाही काय. बाबा आपले सांगायचे, अरे तुम्ही स्वतः तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळणार, ते जग कधी कळायचं. दिल्ली तो बहुत दूर आहे, नाही का? आपण स्वतः कोण आहे हे समजण्याकरता संतांचा अवतार आणि त्या संतांना जर शरण गेलो तर आजही ती गोष्ट देव जोडल्यानंतर किती आनंद ह्या देहामध्ये आहे. किती आनंद आहे. अविटगे बाई
तितका देव आपल्या जवळ आहे. आवीट अशा प्रकारचा देव पण प्रत्येकात जवळ आहे. प्रत्येकात जवळ तो कोंदाटून भरलेला आहे. पण हे कळत नाही मला. बाबा सांगायचे सांगणारे तर नाही आणि म्हणून ऐकणाऱ्याला कळत नाही. सांगणारे जे आहेत ना यांनी मला वाटतं 95% परमार्थ वाटोळे केले. किती केलेले त्याचं कारण आहे महाराज. हे जे लोक इथे बसलेले आहेत यांना काही घरी कामधंदा नाही का? आता हे आमचे महाराज काय त्यांचं पाय धुवून ठेवा मला वाटतं नाही का? स्वतः गाडी करून झालेले आहेत. हजारो रुपये खर्च केले आणि लक्झरी कुठे झाले. त्यांना काम नाही घरी का आले ते? देवाचं महत्व कळालं, संतांचं महत्व कळालं, नामाचं महत्व कळालं आणि आपल्याला कुठं जायचंय हे कळालं आणि म्हणून ते इथं आले. त्याला कारण आहे काहीतरी. कारणाशिवाय कार्य घडत नाही. आज इथं काय कारण? परमपूज्य गुरुवर्य श्रीपाद बाबा यांचा जन्म उत्सव हे कारण आहे आणि त्या कारणाने तुमचा आमचा उद्धार इथं लपलेला आहे. इथं काहीतरी ऐकायला मिळणार आहे. काहीतरी आपल्या हिताची गोष्ट हितभूज या ठिकाणी सांगितलं जाणार आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही आपण आलो. हे कळायला नको का बाबा मला? तुम्ही कशा करता आला हे जर कळत नाही, तुम्ही कोण हे तुम्हाला हे कळत नाही, कुठं जायचं हे कळत नाही, त्या गोष्टी कळण्याकरता देवाला सुद्धा जन्म घ्यावा लागतो. स्वर्गीचे अमर मनुष्य त्या कलियुगामध्ये यावं लागतं. मनुष्य देहामध्ये यावं लागतं. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. म्हणून तुम्ही आपण फार भाग्यवान आहोत. काय परमार्थामध्ये मौज आहे. संसारामध्ये दुःख आहे. दुःख इतकं दुःख भरलेलं आहे. अरे राम 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 नाही का? 24 तास दुःखाशिवाय काहीच नाही आणि या जगात आपलं काहीच नाही तरी दुःख आहे. त्याचं ज्ञान नाही आणि म्हणून दुःख आहे. आणि संत काय करतात? ते ज्ञान देण्याचं काम करतात नाही का? अज्ञान घालवतात, देहबुद्धी घालवतात, आत्मस्वरूपावरती आणतात. अरे तू देह नाही, तू आत्मरूप आहे. हा देह तुझा नाही, तू आत्मा आहात. या बोधावरती ते आणतात आणि ज्या दिवशी तो असा एखादा श्रोता बोधावेत असेल तर त्यांना आवीट अशा प्रकारचा आनंद प्राप्त होतो. इतका आनंद की काय त्या आनंदाला पारावरच नाही. मोहिनी घातली गुरुनी त्यांनी मला वेळच केले. खरंच वेळ लावलं. कोणाच वेळ लावलं माहितीये का? आत्मस्वरूपात जी सत्ता तुमच्या जवळ आहे त्या सत्तेला तुम्ही शरण जा. अहोरात्र सारखा देव आपल्या संगतीमध्ये नाही का? ज्या दिवशी देव जाईल त्या दिवशी 2 लाकडं असतात ना ते बांबू, त्याला मध्ये आडवे बांबू, एक सुतळीचा तुकडा, एक गट्टीच लागते सुतळी, त्याच्यावरती आपली एडी वाकडी जी वैरण असते तिथं काही एअर कंडिशन आहे बघा. गाद्या बिद्या याचं नावच काढू बघा. त्याला किती खालून तू असतो तरी काय होत नाही. त्याच्यावर टाकून त्याला 4 वजनाच्या खांद्यावर जावं लागेल.
असा हा देह आहे. ह्या देहामध्ये बाबा सांगायचा अरे तुमचा जो नाना होता तो मेलेला नाना तुमचा, जो आता तरडीव टाकलेला नाना तुमचा, की त्याच्यामध्ये जो होता तो नाना गेलेला तुमचा, ते गेलेला नाना म्हणजे आपला होता. हा जो नाना आहे ना हे पंचमहाभूताचं शरीर. देह तव पाचाचे झाले कर्माच्या गुणी गुंतले, बहुतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. हा देह तसा आहे म्हणून हा देह जाणारच आहे. कधी जाईल याची गॅरंटी नाही का, पण जाणार मात्र नक्की. आणि काळ सारखा माग उभा आहे. असं कुणाला वाटत मला की आपण लवकर जाणार नाही. आता परवाच मला काळ नाही आला वाचलो खरं सांगतो बरं का. नाही आज इथे कीर्तनच नव्हतं माझे, आज इथे कीर्तन झालंच नसतं. थोडं सांगतोय 2 मिनिटांमध्ये लगेच पुढे जाऊ. मी परवा नगरला गेलो होतो, तर मी स्वतः गाडी चालत होतो. मागून येणारी जी भाजीपाल्याची ड्रायव्हर जरा दारू केलेला होता, असा जोरात आला. तर आम्ही आपलं चाललो आपल्या कडकडे. आता आम्हाला माहिती आपण गाडी चालवताना आगापाना कधीच करायचं नाही का. ती गाडी आपल्याला गाडी ती बघ, तिचं नावच गाडी. बाबा सांगा, बाबांचे शब्द आठवतो मी. ज्यावेळेस बाबांना आपण गाडी घेतली ना त्यावेळेस बाबा म्हणले तुम्ही ही गाडी मला आता गाडायला आणली. काय म्हणले, ती गाडी आहे ती गाडला नाही. ती दडप दिल्यानंतर 4 गाड्यांना ती गाडी दडाली. सुदैवाने परमपूज्य गुरुवर्य श्रीपाद बाबा आज माझं इथं कीर्तन व्हायचं असेल नाही का. कीर्तन हा उदरनिवेशित होतं. मला दादांनी 1 महिन्यापूर्वी तारीख दिलेली, पण मी कधी तारीख कधी लिहून ठेवत नाही. मला लिहिता येत नाही म्हणून ठेवत नाही. अंदाजे सगळं कार्यक्रम करायचा. आणि ज्यांचे जे कीर्तन ते आपल्याला फोन करतातच, ते म्हणले. आणि आपल्याला कुठे कीर्तन आहे तेव्हा आपल्याला कधीतरी कोणी बोलावलं तर जायचं नाही तर आपलं चाललंय नाही का. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे काळाच्या ओघामध्ये कधी काळ येईल सांगता येणार नाही. म्हणून देह जायच्या अगोदर या देहामध्ये त्या सतत देवाचं भजन केलं पाहिजे, अखंड चिंतन पाहिजे, सतत देव स्मरणामध्ये पाहिजे. आणि सगळं जाणार आहे हो नाही का. संघ आपल्या काहीच येणार नाही, सगळ्यांना माहिती. आता आपले बाबा आहेत बघा, मी त्यांची दररोज ज्ञानेश्वरी ऐकतोय. इतकं सुंदर सांगतात ते की मी अनेक लोकांची प्रवचन ऐकलेली, अनेक लोकांची कीर्तन ऐकली मला. पण ज्ञानेश्वरीचा शब्द ना शब्द नाही का मंथन करतात ते. असं मंथन करून सांगतात की एका एका शब्दामध्ये असे माझा रमाकांत नाही का. आणि ते शब्द जर कानावर जर पडले तर इतकं गोड लागतं की काय आपली किंमत आहे. मग आपण कशामध्ये अडकावं ते विचार जर केला मग बाबा सांगायचे अरे मग सगळं सोडायचं का तुम्हाला नाही का. हे सगळं काम धंदा करता करता काही लोकांचा गैरसमज होतो, काही लोकांना राग बी येतो बरं का. आम्ही एवढं चांगला प्रपंच करतो ही याला काय सांगते म्हणजे असं करायचं नाही असं नाही. तू कोण करणारा, अरे तुझ्यामधली शक्ती आहे ना, ती अचिंत्य शक्ती त्याला म्हणतात. आणि ती शक्ती सगळं काम करीत असते. मेलेला माणूस कधी काम करतो का, त्याला 4 वजनाच्या खांद्यावर जावं लागतं. पहिलं सांगितलं मी, तो काम करू शकत नाही. पण ती शक्ती जी आहे ती शक्ती म्हणजे देव आहे. मग त्या देवापाशी त्या देवासंग आपण सतत जर आपण राहिलो तर किती अशा प्रकारचा किती आनंद आहे त्याचं वर्णनही करता येत नाही. आणि तो अनुभव आमच्या साधू संतांना आला. म्हणून हा देव कधी जाईल याची गॅरंटी कुणालाच नाही. आणि जाईल कुणी असू द्या, मग साधू असू द्या, सर्वसामान्य माणूस असू द्या, कुणी असू द्या. एकदा कर्म जर संपले ना तर देह तो जाऊ शकतो. म्हणून काळ सारखा पुढे माग उपाय सारखा देह जाईल
देह जाईल जाईल यासी काळोब खाईल यासी काळोब खाईल यासी काळोब खाईल देह जाईल जाईल कधी जाईल याची गॅरंटी नाही. पुन्हा निरोप आलाय का? निरोप नाही आला तर माणूस कीर्तन बसायचं नाही, मांडी घालून देवाचं स्मरण करेल नाही का. म्हणून आता काही बोललं फक्त हे माहित नाही म्हणून आपली तुमच्या आमच्या आजच्याला मजा आहे. ही जर गोष्ट जर कळाली ना महाराज तर एक काही माणूस जागाव नाही जागाव बसेल आणि फक्त तो काय करेल देवाचं स्मरण करेल. पण देव फार चतुर आहे, तो काय साधा नाही, सगळ्यांचं बारसं जेवलेलं आहे म्हणले. चतुरात शिरोमणी चतुरातो सुरमणी गुण लावण्याचे खाणी गुण लावण्याचे खाणी मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. चतुरातो सुरमणी किती देव चतुर आहे बघा, इतका चतुर देव आहे. देवासारखा चतुर म्हणजे देवच. नवल केवढे नवले. आता बघा इथं जवळजवळ मला एक 250-300 लोक बसलेले. आता आपली लाईन बघा पाहिजे, एकही माणूस एकासारखा नाही आहे बघायला, प्रत्येक वेगवेगळी. हे बघा इकडे महिला म्हणजे कोण म्हातारी बाई कोण तरी हे बघा, हे बाबा बघा नाही, एकही माणूस सारखा नाही बघा. काय देवाचं डोकं असेल आणि त्या देवाला लोक कुठे लावितात. आता काय बोलायचं, अरे जो सगळ्यांचं बारसं जेवलेलं आहे. लई पाऊस आला ना आणि पिकाला पाणी भरभर मिळालं ना देवाने चांगलं केलं. आणि जरा काय जोरात आला लावला त्याच्या वडा बघा तुम्ही बाहेर जाऊन फार वाटोळ केलं म्हणते त्यांनी वाटोळ नाही केलेलं. तो आलाय तो बरोबर आहे, तो जर नाही ना आला तर पाणी सुद्धा प्यायला मिळणार नाही तर मग आपल्या आजी दादानी पाणी सांगितलं बघा मला पाणी नाही तर काय करू म्हणलं असं होईल. देव जो आहे ना हा चतुर आहे. किती देवाचं वर्णन करावं. आमच्या साधू संतांनी देवाचं वर्णन केलं. सतत त्या देवाच्या संगतीमध्ये गोविंद गोविंद मना लागला असे छंद. सतत त्या गोविंदाचा छंद, सतत त्या नामाचा छंद, सतत त्या देवाचं गुणगान. म्हणून माणसाने गुणगान देवाचं करावं नाही का, की ज्याच्या सत्तेने आपण चालतो ना त्या सत्तेचं गुणगान करावं. काय बाकीच्या लोकांचा प्रचार करून काही फायदा नाही.
आणि अनेकाची स्तुती आवा ब्रह्म देवाची स्तुती करा, संतांचं गुणगान करा, त्या नामाचं स्मरण करा, मग खऱ्या अर्थाने जीवनामध्ये करा. अशा प्रकारचा आनंद आहे. म्हणून मनुष्य देह जो मिळाला ना फक्त ह्याच कारणाकरता मिळाला. तर मनुष्य देहामध्ये आपण आलो तर संतांना शरण द्यायला पाहिजे. देव म्हणतात माझ्याकडे येऊच नको तू. नामदेव महाराजांच्या ताटामध्ये जेवत होता महाराज. जेवला का नाही? नामदेव महाराजांच्या ताटामध्ये जेवला. पण व्यापक देव मात्र नामदेव महाराजांना कळाला नाही. काय संतांचे उपकार आहे. जर आपण हे जर चरित्र जर पाहिलं ते विसोबा खेचर होते. या ज्ञानोबारांना त्यांनी जोडी फाडून टाकली, अन्न मागून दिलं नाही, अंगावरती चिखोल टाकला, लाथानी मारलं, असे ते विसोबा खेचर. पण त्या विसोबा खेचर ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आले आणि नामदेव महाराजांचा गुरु होण्याची पात्रता त्या ठिकाणी त्या विसोबा खेचरांमध्ये निर्माण केली. काय संतांचे उपकार आहेत. विसोबा खेचर कसे होते? त्या नामदेवाला त्या ठिकाणी जावं लागलं. पांडुरंगाने नामदेवाला सांगितलं, अरे म्हणले विसोबा तू आता माझ्याकडे येऊन काही फायदा नाही. तुला सद्गुरू मिळाले पाहिजे, तुला संत मिळाले पाहिजेत, त्या दिवशी तुझा उद्धार होईल, नाही तर उद्धार होणार नाही. आणि म्हणले देवा तू माझ्या ताटामध्ये जेवतो, मी तुझ्या संग दररोज गप्पा गोष्टी करतो, तुझं मी गुणगान करतो आणि तूच त्या गोष्टी आज मला शिकवायला लागला. नाही म्हणले तुला तिकडे जावाच लागेल. विसोबा खेचरांना संत ही पदवी मिळाली. कोणाच्या संगतीमध्ये? संतांच्या संगतीमध्ये. त्या विसोबा खेचरला गुरु होण्याची पात्रता निर्माण केली. नामदेव महाराज त्या औंढ्या नागनाथाला गेले आणि त्या ठिकाणी विसोबा काकांना शरण गेले. आणि त्या दिवशी ज्ञानोबा नामदेव महाराज म्हणतात त्या दिवशी माझा जन्म झाला. करा काय तत्वज्ञानी हे महाराजांना कळत नाही का? हे कीर्तनगार कळतं का? हे कीर्तनगारांना शोकांतिका आहे फार मोठी नाही का? धर्माची हानी त्या ठिकाणी आहे आणि या जीवाचा उद्धार झाला पाहिजे. त्या जीवाचा जर उद्धार झाला नाही आणि गुरु म्हणून घेतो, लाज वाटत नाही का? परमार्थाची रीत सांगितली पाहिजे, अनादिकालचं तत्वज्ञान सांगितलं पाहिजे, देवाचा पत्ता सांगितला पाहिजे, संत कुणाला म्हणतात हे सांगितलं पाहिजे. संत ही पदवी ज्ञानाला आहे. सर्वसामान्य जीवाला ही संत पदवी नाही. आणि कोणी संत म्हणून घेत असेल तर फार गोष्ट अवघड नाही का? ही गोष्ट फार चांगली नाही त्या ठिकाणी. म्हणून त्या विसोबा खेचरांना ते शरण गेले नामदेव महाराज आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. तसं तुम्हाला आपल्याला सुद्धा स्वतःचा उद्धारच करून घ्यावा लागेल. म्हणून आता मला वाटतं इथं नामधारकच असतील. एखादा जर नसेल बहुतेक असं सोडून द्या, पण 95% नामधारक आहे की ज्यांनी देव जोडलेला आहे, जे संतांना शरण गेलेले आहे. म्हणून ते म्हणतात नका करू काही संत संग धरा, नका करू काही संत संग धरा, नका करू
त्या तत्वापासून भक्त झालो नाही का, आणि त्या तत्वाला विसरला तेव्हा जर जोडायचा असेल तर ज्ञानाला शरण जायला पाहिजे नाही का. बाबा सांगायचे दृष्टांत, अनेक दृष्टांत बाबांचे असायचे ज्ञानाबद्दल, देव जोडण्याबद्दल नाही का. बाबा सांगायचे कुठं तरी गासली पाहिजे तरच ते ज्ञान मिळेल नाही का. तहाट मानाने जर गेला तर ज्ञान मात्र होणार नाही. पण अधोगती झाल्याशिवाय पण ही पदवी ज्ञानाला आहे हो. संतांनी काय केलं महाराज, कितीतरी गोडीत लोकांना सांगितलं पण ऐकतात का लोक? आजही लोक ऐकत नाही. नुसती कीर्तन प्रवचन झोपून चाललेले नाही का. आणि करीती कीर्तन नव्हती ते संत, संतांचे आप्त नव्हती ते संत. बाबा सांगायचं हा कीर्तन म्हणजे जे आहे नाही हा गुण आहे, गुण. परमार्थ बहुत दूर आहे उसके आगे नाही का. परमार्थाचा विचार केला तर परमार्थ फार लांब आहे. कीर्तन करणं हा गुणाचा भाग आहे, हे गुण कीर्तन आहे. पण खरं कीर्तन जे आहे देव जोडण्याची लक्षणं त्याच्यामध्ये निर्माण होतात. ती लक्षणं त्या दृष्टीने खरं कीर्तन चालू होतं. आणि मग ते कीर्तन चालू झालं की मग खरा त्या जीवाला तो कितीतरी दिवसांपासून त्या जीवाची ताकद होते. तुमच्या आमची जन्म किती झाले आहे का काही तपास आपल्याला? आपला उद्धार जर आणि अजून हे त्याचं उत्तर आहे. आपण आता जन्माला आलो याचा अर्थ आपला उद्धारच झाला नाही. जर उद्धार झाला असता तर जन्माला आलो नसतो, ही त्याचं उत्तर आहे. जन्माला का आलो? उद्धार झाला नाही, देव जोडल्या गेला नाही पहिल्या जन्मी, म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणम नाही का. परत परत जन्माला गेलं आणि मरण. आज जन्माला तुम्ही आपण आलो याचा अर्थ पहिल्या जन्मी आपण मुक्त झालो नाही का. मुक्त होतो पण आतमध्ये सगळी टाईट भूमिका होती, देहबुद्धी प्रबळ होती. पण देवाने उपकार केला आणि परत आपल्याला या मनुष्य देहामध्ये पाठवलं. पण आज मात्र संतांच्या पिठीमध्ये आलो. आता आपल्याला उद्धार देवाला आपला करावाच लागेल. बाबा सांगायचे देवाच्या बापाला उद्धार करावा लागेल. जर शास्त्राप्रमाणे परमार्थ केला, शास्त्राप्रमाणे देवाचं नामस्मरण केलं, शास्त्राप्रमाणे शरण गेला तर आजही त्याला उद्धार हा करावाच लागेल. तुमचा आमचा उद्धार होईलच म्हणून सतत देवाचं भजन केलं पाहिजे. मग संत काय करतात महाराज? कुठलाही माणूस आहे देव जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे नाही का. लय चांगले कपडे घालतो नाही का, लय अक्षर मारून आलाय नाही का, असं ते काही बघत नाही. जावे
चोखोबा आज खऱ्या अर्थाने संत चोखाचं असं भव्य मंदिर व्हायला पाहिजे पुढे जाऊन, नाही का? असा महात्मा या पृथ्वी तलावरती आला महाराज की ज्याने देवाला बोलवलं. खटे नटे यावे शुद्ध होऊनिया जावे दौंडी पिटवी भावे चोखा संत चोखा भला येणे देव भुलविला. काय अधिकार नाही आताच्या लोकांना. हो गागुराचारी विचारी आजाद, हो गागुराचारी विचारी आजाद, हो गागुराचारी विचारी आजाद, हो गागुराचारी दुराचारी विषय असक्त संत कृपे त्वरित उद्धरती, संत कृपे त्वरित उद्धरते. आपल्या श्रीपाद बाबांनी आहे ना गाडीमध्ये चढता चढता अनुभव दिला. असं महात्माच नाही का? एखादा दारू घेणारा असू द्या आणि कुठल्याही वेळेला आणि कधी बी रात्री 12 वाजता आला तरी अनुभव, पहाटे 4 वाजता आला तरी अनुभव, दुपारी 12 वाजता आला तरी अनुभव. असे ते कधी म्हणले नाही. बुधवारी बाबा जरा म्हणायचे थांबा जरा नंतर देऊ तुम्हाला. पण श्रीपाद बाबा जे होते ना त्यांनी 1 मिनिट सुद्धा व्हायला घालवलं नाही. का घालवलं नाही? या जीवाचा उद्धार झाला पाहिजे, हा जीवन मुक्त झाला पाहिजे. जन्ममरण अटळ आहे, जन्ममरण नकोय म्हणून हा जीव त्या जन्ममरणाच्या राहडगाडग्यामधून मोकळा झाला पाहिजे, नाही का? किती वेळा जन्मा यावे किती भावे भजी विठोबा. हरि जय हरि जय हरि
भला येणे देव भुलविला असा सुखोबरायांचा अधिकार महाराज. माझी अशी इच्छा आहे बरं का, म्हणजे माझी इच्छा सांगतो बरं का, की खरंच संत चोखाचं असं भव्य आणि दिव्य मंदिर या महाराष्ट्रामध्ये व्हावं की ज्याने देव बोलवला नाही का. विचार जर आपण केला, आपल्या श्रीपाद बाबांनी सुद्धा देवाला बोलवलं. ते सगळे देव आहेत, ते सगळे हे कळलं पाहिजे बरं का. हे कीर्तनकाराला कळलं पाहिजे, माणसं नाही, हे सगळे देव आहेत नाही का. आणि कशा करता आल्या? उद्धार करून घेण्याकरता आल्या. तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे याची भगवंताच्या मूर्ती, याची भगवंताच्या मूर्ती, तुका म्हणे त्यांच्यामध्ये बघणारे जे लोक आहेत ना, ते देव आहेत, ते संत आहेत नाही का. त्या येणाऱ्या समाजामध्ये बघणारे ज्यांना कीर्तनामधून बघतात, ते समोर बसलेले आहेत. बाबा सांगायचे, अरे हा कीर्तनगार असता आणि समोर जर नसते तर मी काय पिथळाला सांगितलं असते. हे देव आहेत ना. विचार जर आपण केला, ते समोर बसलेले सगळे देव आहेत. आणि अशी दृष्टी संतांच्या कृपेने आजही तुम्हाला आपल्याला ती मिळालेली आहे. ज्यांना मिळली नसेल त्यांना सुद्धा मिळेल. आता या बाया आहे, कोण आहे वया बाया आहेत का? त्यांच्यामधला आत्मा माझ्या आतमधला आत्मा हा एकच आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गमन घाली मला. आणि याच्यात जर बाया दिसत असत्या तर कीर्तनकाराला काय करायला पाहिजे तुमच्या अंदाजे? पूजा करायला पाहिजे, चांगला मोठा हरार म्हातारी मेल्याचं दुःख नाही महाराज, काळ सुख अतिशय वाईट काम आहे. काय काही कीर्तनकार म्हणतात त्या महिलांनी कीर्तन करायचे नाही, त्या बापाची जागा आहे. अरे व्यासपीठ आमच्या साधू संतांचं आहे, हे व्यासपीठ देवाचं आहे. हे व्यासपीठ अनादिकालचं तत्वज्ञान सांगणार हे व्यासपीठ आहे, सर्वसामान्यांचं व्यासपीठ नाही. मग ह्या व्यासपीठावरून तुम्ही याच्यात जर आत्मा दिसत नसेल, आत्मी आहे का? आत्मा आत्मा आहे. आमच्या ज्ञानोबरायांच्यावरती कंप्लेंट जाऊन करा, अरे आत्माच आहे, एक हरी आत्मा. या जगामध्ये आत्मा सोडून काहीच नाही. कशामध्ये आत्मा? सुद्धा आत्मा आहे, त्या माईक मध्ये आत्मा आहे, त्या पेटीमध्ये आत्मा आहे. जिथून आवाज येतो ते आत्म्याचं स्वरूप आहे. जनावर कातळ आहे ना, जनावरच आहे. पण आज काय बोलून राहिले ते नाही का, आवाज काढते धादिन्ना तातिन्ना तातिन्ना धादिन्ना, काय बोल काढते. माणसाला सुद्धा उच्चार काढता येत नाही, ते उच्चार काढते. उच्चार काढणारा सुद्धा देव आहे, त्याच्यावर ठोकर टाकली की ते सुद्धा देव आहे. हे सगळं ह्या विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर देवाशिवाय. ज्ञानोबायांनी विचारले एक जणाला, तुमचं घर कुठे आहे? म्हणले सांगतो म्हणले, नाही का, माझं घर कुठे आहे ते सांगतो. ये विश्वाची माझे घर आईशी मती जयाची शिर किंबहुना चराचर आपणची झाला. अरे विश्वच माझं घर आहे, त्या विश्वामध्ये ओतप्रोत देव भरलेला आहे, ते खरं माझं अधिष्ठान आहे. आणि हे समजावं लागतं या ठिकाणी, त्याला ज्ञान म्हणतात. ते ज्ञान पैगावरले जरी मती अधी अनावे तरी संताया
भजावे सर्वस्वेशी तो ज्ञानाचा पुरठा शेवा हाती धारवंता स्वाधीन करी सुबटा वळून दे तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरबत्ता करावे दास्य सकळ दास्यत्व भक्ती आज आपल्याला करावं लागणार आहे. हे सगळे देव आहेत म्हणून देव कुठे नाही अशी बाबा सांगायचे खाजू आहे ना तुला अरे सुईचा टोक सुद्धा मोकळा नाही जा नाही का सुईच्या टोकावर सुद्धा देव आहे. मग एक जण म्हणला म्हणले मग आम्ही देव तुम्ही सगळीचा पुढंच आहे असं म्हणता मग आम्ही या प्राथमिक पुरं करायचा सांगतो म्हणले नाही का काय प्रमाणे अरे वचन नहीं विद्या नहीं नहीं मुख में हरिनाम जिस मुख में दिशा करो सब गाव के गरम. अरे ज्याच्या तोंडामध्ये देवाचं नाम नसेल ज्याच्या अंतकरणामध्ये देवाचा विषय नसेल ज्याच्या हातामध्ये देवाला टाळी वाजवता येत नसेल जो पंढरीची वारी करत नसेल जो आळंदीची वारी करीत नसेल जो ज्ञानोबा तुकोबाला मानित नसेल जो देवाला मानित नसेल त्याच्या मुखामध्ये जाऊन तुम्ही सरळ हे करू शकता म्हणजे असे सांगणारे परमपूज्य गुरुवर्य श्रीपाद बाबा चव्हाण. काय वर्णन करावं त्यांनी. आम्ही अनेक कीर्तन त्यांची ऐकली. त्यांनी धर्माचं पालनच केलं फक्त धर्म सोडून जे वागले नाही. धर्माचं पालन खंड खंडन करणे पाखंड खंडन हेची अम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम. नाम म्हणजे देवापासून ताटात दूर झाली. हा श्वास आहे ना सुईने खांडलेला आहे नाही का तेव्हापासून देवाची ताटात त्याला नाम म्हणतात. सारखं चालू आहे. 21,600 वेळा श्वास येतो आणि जातो ते देवाचं नाम आहे. त्याला वासुदेव म्हणतात. आपल्याला पाच त्याला काय म्हणतात वासुदेव. वासुदेव करीतो फेरा वाड्यात बाहेर द्वारा कुणी काही तरी दान पुण्य करा जावणार जा तरी जातो माघारागा. सारखा ते बदलून जातो नाही का आहे का आपल्या देनामध्ये. श्वास गेला की सगळं संपलं आणि श्वास म्हणजे देव आहे आणि ते जोडण्याचं काम परमपूज्य गुरुवर्य श्रीपाद बाबा चव्हाण रामदास बाबा नव्हे ते संपूर्ण जी मालिका आहे हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण सकयानंद शांतामाई बंडोबा किरोबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा या मंडळींनी ही मालिका आजही त्या मालिकेचा अनुभव ते जरी त्या आज तत्वाने आहेत देहाने नसतील पण ते तत्व मात्र त्या तत्वाला मरणच नाही हो. आत्म्याला मरणच नाही. किंवा बावडट पण असेल ना आत्म्याला कुठे मरण आहे का. आत्मा हा मरतही नाही जन्माला येत नाही. ही पोकळी आता बघा इथं पहिले पटांगण होत मला चांगलं आठवते. आता इथं उपाधी आली पोकळी तिथंच उद्या तुम्ही विचार जरी पाडली ना तिचा काही नाश नाही काय नाही तिचं काही वाटलं होत नाही. तसे आपण आहोत. आत हरी हरीने कोंडिले घरी. आत हरी बाहेर हरी हरीने कोंडिले घरी. बाबा इतके सुंदर सांगायचे ना एक एक दृष्टांत मला वाटतं कुठं लिहिलेला बी नाही. अरे म्हणजे नारळामध्ये आकाश आहे किती गाढ व्हायला कळतं मला फोडणाराला मी त्याच्यात नीट एक आहे. नारळ म्हणजे तुम्ही श्रीफळ देवाला फोडता फोडल्यानंतर 2 वाट्या बाजूला होतात. ती आतली जी पोकळी आहे ना ती देव आहे आणि ती समजण्याकरता देवाला फोडायची असते.
काय दृष्टांत आहे सिद्धांतगत जर गेला तर त्याचा नाशच नाही कधी. आत पाणी बी आहे नाही का, आतमध्ये नारळाचं गर बी आहे, आतमध्ये पोकळी बी आहे. नारळाची पोकळी माकडाच्या हातात गावली, माकड कसं करते तर जेव्हा एखादा शहाणा येतो नाही का, म्हणजे शहाण्याने काय केलं, नारळ फोडला, त्यातलं पाणी बी प्याला, त्याचा गर बी खाल्ला, नारळ फेकून बी त्याला पोकळी तिथंच. तसे आपण आहोत. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली
संताने सरिता केलो दैशापरी चंदनाने मोरी व्यापिलेल्या गुणदोष यातेन विचारी काही ठाव दिला पायी आपुल्या तुका म्हणे आले समर्थांच्या मना जरी होय राना रंक त्याचा गुणदोष याते न विचारी काही ठाव दिला पायी आपुल्या. आज या ठिकाणी वास्तविक पाहिलं एक साधा कीर्तनकार आहे आपला या अभंग सुद्धा पण आम्ही दररोज बनतो पण आज मला शेवटच आठवला. आता काय करायचं काय गोष्ट आवड याचं कारण काय माहिती का हे फार काय असेल तर काय मला माहित नाही बुद्धीवरती कधी आवरली ते सांगता येत नाही. म्हणजे आजची सेवा खऱ्या अर्थाने माझ्यासाठी परम भाग्य समजतो की जो महात्मा जे महात्मे होऊन गेले परमपूज्य गुरुवर्य श्रीपाद बाबा चव्हाण यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याला ते असं कीर्तन करायला मिळावं मी माझं भाग्य समजतो. आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला पहिलं सांगितलं की मी एक सर्वसामान्य विद्यार्थी आहे. कुठलं काय सांगत नाही मी गोष्ट का तर असं ठीक आहे पण अशा महात्म्याने आम्हाला जवळ घेतलं आम्हाला कीर्तन करायला शिकवलं भजन करायला शिकवलं प्रवचन करायला शिकवलं
या व्यासपीठावरती 1993 साली परमपूज्य गुरुवर्य रामदास बाबा बुधवारे, मी आज बाहेर बसलो होतो, बाजूला बसलो होतो. मला थोडस गाता येत होतं बरं का, फार मोठा गायक बी नाही मी, आडाने गायक म्हणते त्याला, म्हणजे शहाण्या गायक गंगे काय म्हणते त्याला. बरं आता बघा महाराजांना कळलं असेल, माझे स्वर कुठं बी लागतं, त्यांनी परत माघारी जाऊन आणलं. माझे स्वर खाली लागत नाही बरं का, उगं मिळमिळीत म्हणणं मला आवडत नाही, उगं शेजारच्या ऐकायला नाही काय चाललंय. म्हणजे मला आवाजाचा आनंद घ्यायला आवडतो. जो आवाज त्या देवाने आपल्याला दिलेला आहे त्याचं गुणगान मोठ्या आवाजात केलं पाहिजे. म्हणून परमपूज्य श्रीपाद बाबा रामदास बाबांनी मला कानाला धरलं आणि उठवलं आणि वाघोलीच्या 1993 साली मेळाव्यामध्ये, 93 सालची गोष्ट आहे बरं का, त्याच्यानंतर मी अनेक कीर्तने केली असतात, पण ते कीर्तन काय वेगळंच होतं. एक विद्यार्थी या नात्याने असणारा एक अडाणी पोरगा की ज्याला शिक्षण नाही का, मला शिक्षण नाही बरं का, पहिलं तुम्ही डोक्यात घ्या. एक सर्वसामान्य, मी अनेक वर्षे फक्त 15 वर्षे गुरुजवळ बाकी दुसरं काहीच केलं नाही. फक्त गाईला पाणी पाजणं, गाईला चारा घालणं आणि घरातल्या लोकांनी जे जे काम सांगायचं ते करायचं, हेच काम फक्त. पण अशा महात्म्याची गाठ पडली. परमपूज्य गुरुवर्य श्रीपाद बाबा संत यांच्या पदस्पर्शाने मी पुनीत झालो आणि या संतांच्या व्यासपीठावरती, नवे व्यासांच्या व्यासपीठावरती माझ्यासारख्या एका पामराला जागा मिळाली आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे परमपूज्य भोगर सर, कैलासवासी ज्ञानेश्वर पेळे या मंडळींनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना घडवायचं काम केलं आणि त्यांच्यामुळे आज या ठिकाणी आम्ही, आज कवडेसर या ठिकाणी नाहीये. मी जर कीर्तन केलं असेल त्यांना फार आनंद वाटला असता. त्या महात्म्याने आम्हाला शिकवलं आणि खऱ्या अर्थाने ही सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. वास्तवात दादा माझ्याकडे ज्यावेळेस आले ना त्यावेळेस मला इतकी लाज वाटली. ती म्हणजे बाबांचे जन्म उत्सवाचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम म्हणजे तुम्ही करा. मला तर असं वाटलं की मगर सरांना सांगावं एक महात्मा आपल्या गावामध्ये आहे, त्या महात्मा कीर्तन केलं. आपण काय सर्वसामान्य माणसं आहोत आणि आम्ही म्हणजे फार काय कुठं काही शिकलेलो नाही. आम्ही मागं बसून भजन शिकलेली माणसं आहोत. आम्हाला कुणी भजन शिकवलेलं नाही, पण कीर्तन करण्याकरता आम्हाला बाबांनी शिकवलं. तिथे कवडेसर असतील, मगर सर असतील, बुधवारी बाबा असतील, त्या महात्म्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने त्या व्यासपीठावरती उभं केलं. म्हणून ही कीर्तन सेवा मला तिथं आवीट अशा प्रकारचा आनंद होतो ना की माझ्या आयुष्यात ते व्यासपीठ मला पगायला सुद्धा मिळलं नसतं. पण अशा व्यासपीठावरती संतांच्या संगतीचा काय परिणाम असतो या महात्म्यांचा. पण याची आता बहुतेक लोक नाही शिकलेले, ज्ञानेश्वरीची PhD केलेली मंडळी नाही का, काय विद्यापीठातून शिकलेली मंडळी. आमचं सारखं तिथं काय मला तर वाचता येत नाही. तुम्ही जर संस्कृत श्लोक जर सांगितला तर मला अजिबात जमत नाही. पण या संतांच्या संख्येमध्ये आलो आणि माझं स्वतःचंही सार्थक्य झालेलं आहे. मी अनेक लोकांना हेच सांगत असतो की बाबा आपण हे केलं पाहिजे आणि परमार्थ फार आविट अशा प्रकारचा आहे. त्या परमार्थामध्ये तुम्ही आपण आलो पाहिजे म्हणून बऱ्याच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. झालेली सेवा या ठिकाणी जे काही शास्त्राप्रमाणे बोलले गेलो असेल त्याचा नक्कीच विचार करा. शास्त्राच्या व्यतिरिक्त जे काही बोलले गेलो असेल त्याचा विचारही करू नका. आणि बाबा सांगायचे बिगर शेपटाचा 2 पायाचा बिगर शिंगाचा रेडा संतांच्या कृपेने का बोलणार नाही. 4 पायाचा रेडा माऊलींनी बोलावला म्हणले. आपण बिगर शेपटाचा बिगर शिंगाचा 2 पायाचा रेडा त्या संतांच्या कृपेने मी प्रत्यक्षात पैठणी भटी केला वाद रेड्या मुखी वेद बोलविले ज्ञानेश्वर विठ्ठल